फोटो एडिटिंग करूया। म्हणजे जे काही आपल्या भावानं कमेंट केली होती, तर भावाने एखादा फोटो एडिटिंगचा व्हिडिओ घेऊन येऊ, तर भावा तुझ्यासाठी स्पेशल व्हिडिओ आहे। सिम्पली काय करायचं माहिती काय, तर आपल्याला 2 ॲपची गरज लागेल। फक्त आपल्या अलाइन मोशनमध्ये आपण फोटो बॅनर एडिटिंग करतो फोटो, तर तुम्ही पूर्णपैकी व्हिडिओ बघायचा आणि लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे जे काय असेल ते तुम्ही करून टाकायचं। आणि बघू शकते की जे काय आपले 2 ॲप्स म्हणजे जे एक आपलं फोटो रूम आणि एक आपलं अलाइन मोशन। तर फोटो रूम ॲपमध्ये काय करायचं माहिती आहे काय, फोटो रूम ॲपमध्ये प्लेस्टोरवरती जायचं आहे आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भाऊंनो जे काय आपलं फोटो रूम ॲप आहे ते अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे, डाउनलोड इन्स्टॉल वगैरे करून बघू शकते की अशा प्रकारे हे येऊन जाईल आणि अशा प्रकारे ओपन होऊन जाईल। स्टार्ट फॉर फोटोवर क्लिक करायचं आहे। अजून अशा प्रकारे तुम्हाला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट करून घेतल्यानंतर हे काय करतो माहिती आहे का, मागचं बॅकग्राऊंड कट करतो। सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला मागचं बॅकग्राऊंड कट करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि बघू शकते की आपला जो काही फोटो आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल। एक्सपोर्टवरती क्लिक करून घेतल्यानंतर इथं डन ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून डनमध्ये करून घ्यायचं आहे। तर भाऊंना अशा प्रकारे तुम्हाला फोटोचं बॅकग्राऊंड कट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर अलाइट मोशनवरती यायचं आणि अलाइट मोशन ॲप ओपन करायचं। तर बघू शकते की तुमच्या भावानं पहिलेच तुम्हाला मटेरियल लावून दिलेलं आहे। सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, आपल्याला फक्त फोटो चेंज करायचा आहे। तर फोटो कसं चेंज करायचं, सिम्पली बघू शकते की जो काही हा वाला फोटो आहे त्याला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे, कलर शॅड फिल्टरवरती जायचं आहे। इथून तुम्हाला अशा प्रकारे मदरला ऑप्शन दाबून अशा प्रकारे तुम्हाला फोटो चेंज करून घ्यायचे। फोटो सिलेक्ट करून घ्यायचा तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलचा कोणाचा पण तुम्ही अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आणि हा बॅकग्राऊंड कट करून टाकायचा आहे। आणि अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर इथं प्लसचं ऑप्शन दिसते, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। बघू शकते जो काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे येऊन जाईल। तर हा फोटो म्हणजे जो तुम्हाला चांगला दिसेल तो आपल्याला लावून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी फक्त सांगते तुम्हाला, अशा प्रकारे तुम्ही लावून घ्यायचं आहे। आणि बघू शकते की जो काही हवाला फोटो आहे त्याला पण अशा प्रकारे क्लिक करायचं, कलर अँड फील्डमध्ये जायचं आहे। इथून आपल्याला अशा प्रकारे फोटो चेंज करून घ्यायचा आहे। तर भाऊंना अशा प्रकारे जो काही आपला फोटो आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट करून घेतल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर भाऊंनो जिथं बघू शकता मूड्स अँड ट्रान्सफरमध्ये आहे, इथून आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे करून सेट करून घ्यायचं आहे। इथून अशा प्रकारे तुम्हाला जे काही आपलं ॲडजस्ट वगैरे आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। आणि जो काही बॅकग्राऊंडवाला मागचा फोटो आहे, सिम्पली इथं बघू शकते फोटो ग्रुप नाव दिसतो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुप त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। इथं वरती नाव दिसतो, वरती फोटो दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं। कलर्स अँड प्रिंट्समध्ये जाऊन अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे जो काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आणि प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून बघू शकते की जो काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे येऊन जाईल आणि याला जरासं ॲडजस्ट वगैरे करून सेट करून घ्यायचं। तर बघू शकते की जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे लागून जाईल। आणि जे काय आपलं नाव आहे तर बघू शकते की इथं ऋतू आहे, तर आपल्याला हे चेंज कसं करायचं, इथं बघू शकता एडिट टेक्स्ट दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। इथून तुम्ही बदलून टाकायचं आहे नाव, जे काय तुमचं किंवा तुमच्या मॉडेलचं नाव असेल अशा प्रकारे तुम्ही बदलून टाकायचं आहे। आणि जे काही ते सर्व नाव आहे ते तसंच राहू द्यायचं, फक्त आपलं जे काही नाव आहे ऋतू ते फक्त बदलून टाकायचं आहे। एवढं झाल्यानंतर आपलं बॅनर पुरं कंप्लीट होऊन जाईल। आणि एवढं झाल्यानंतर आपलं एक्सपोर्ट बटन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथं अशा प्रकारे PNGवरती क्लिक करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। नंतर बघू शकता भाऊंनो इथून आपली PNG एकदम HD एक्सपोर्ट होऊन जाईल आणि इथं सेव्ह करून घ्यायचं। तर भाऊंनो आपला बॅनर तयार झालेला आहे। तर भाऊंनो बॅनर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।